देऊळ बंद हा चित्रपट प्रदर्शित झाला, देऊळ बंद 2, ज्या चित्रपटाने 100 कोटीचा धंदा केलेला आहे आणि असेच बाकीचे चित्रपट सुद्धा भरपूर व्यवसाय करतात. त्यामुळेच थोडासा एक कॉन्फिडन्स वाटतोय मराठी चित्रपटाबद्दल, की असे धार्मिक चित्रपट जर आले, अशा गोष्टी जर आल्या तर नक्कीच त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणूनच आम्ही जो चित्रपट या ठिकाणी प्लॅन केलेला आहे, जो अनेक दिवसापासून आमचा तो विचार चाललेला आहे, की या विषयावर आपल्याला चित्रपट बनवायचा. तो चित्रपट म्हणजे जो लाखो लोकांचा श्रद्धास्थान आहे, जे लाखो लोक दरवर्षी त्या ठिकाणी जातात आणि आपली मनोकामना पूर्ण करूनच घेतात, ते म्हणजे तिरुपती बालाजी. तिरुपती बालाजी या विषयावर आतापर्यंत एकही मराठी चित्रपट किंवा एकही हिंदी चित्रपट आलेला नाही. तो का आला नाही मला माहिती नाही. परंतु हा चित्रपट करण्याचं धाडस मी स्वतः करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याचा खर्च खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. तामझाम खूप मोठा आहे. याला खूप लोकांचा सपोर्ट लागणार आहे. खूप त्याच्यामध्ये मेहनत आहे आणि ही सगळी मेहनत मी एकटा करू शकत नाही. म्हणूनच तुमच्यासारखे जे भक्त आहेत, तुमच्यासारखे जे बालाजी डिवोटीज आहेत, जे मित्रमंडळी आहेत, त्यांना एक छोटंसं प्रेमाचं अपील मला नक्कीच करायला आवडेल. हा चित्रपट आम्ही बनवतोय, करोडो रुपयांचा बिझनेस त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्हालाही चित्रपट क्षेत्रामध्ये यायची इच्छा असेल, जर चित्रपट क्षेत्रामध्ये आपणही काहीतरी योगदान द्यावं किंवा आपल्या योगदानाच्या माध्यमातून थोडीशी बालाजींची सेवा व्हावी, या दृष्टीने आम्ही एक छोटासा प्लॅन तुमच्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही येऊ शकता याच्यामध्ये. जर तुम्हाला कधीतरी आयुष्यामध्ये चित्रपट क्षेत्राशी निगडीत काहीतरी काम करायची इच्छा असेल, ती योग्य संधी आहे. कारण बालाजीची सेवा करण्याची एक चान्स तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे. हेच नाही तर जर तुम्हाला काही या चित्रपटासाठी योगदान द्यायचं असेल, काही तुम्हाला मनाने तुम्हाला काही डोनेशन करायचं असेल, तर ही एक संधी आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी एक स्कीम आम्ही लॉन्च करतोय. आम्ही या चित्रपटाचे ऍडव्हान्स तिकीट सेल करतोय. या ऍडव्हान्स तिकीटमध्ये जेव्हा चित्रपट हा प्रदर्शित होईल, तेव्हा सगळ्यात पहिला मान तुम्हाला मिळणार आहे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचा. जर हा मान मिळवायचा असेल तर नक्कीच स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे. या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकता आणि आमच्या या चित्रपटासाठी जे काही योगदान करता येईल ते योगदान द्या. तुम्ही बिझनेस म्हणून सुद्धा याच्याकडे बघू शकता, तुम्ही एक मदत म्हणून सुद्धा याच्याकडे बघू शकता आणि एक बालाजीची सेवा म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. या चित्रपटामध्ये मोठमोठे कलावंत कार्यरत आहे. हा चित्रपट लवकरच आम्ही ऑन फ्लोअर चाललेलो आहे. येत्या दिवाळीपर्यंत हा चित्रपट रिलीज होण्याचा आमचा मानस आहे. तर अशी अपेक्षा करतो की नक्कीच तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम या चित्रपटाला मिळेल आणि तिरुपती बालाजीची ही सेवा करण्याचा तुम्हाला चान्स मिळेल.